हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या हिंदू धर्मात देवशयनी एकादशी ही अतिशय खास उपवासाचा सण दिवस मानला जातो। दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला हा सण साजरा केला जातो। असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान विष्णू संपूर्ण 4 महिने झोपतात। भगवान विष्णू हे विश्वाचे तारणहार असल्याने योग निद्रेमध्ये गेल्यानंतर कोणतेही शुभ कार्य करणं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये निषिद्ध मानलं जातं। देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी 2025 मध्ये 6 जुलैला रविवारी म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे। देवशयनी एकादशी ज्याला आषाढी एकादशी किंवा महा एकादशी असंही म्हणतात, तर ही हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात येते आणि ही खूप महत्त्वाची मानली जाते। तर या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योग निद्रेमध्ये जातात आणि या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं। देवशयनी एकादशी पासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपतात आणि ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत निद्रास्थित असतात। तर याच दिवशी चातुर्मास सुरू होतो आणि या 4 महिन्यांमध्ये आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन धार्मिक आध्यात्मिक आणि सात्विक जीवन जगणे हे श्रेष्ठ मानलं जातं। देव झोपलेले असतात म्हणून कोणतेही शुभ कार्य विवाह वास्तुशांती मुंडन या काळात केलं जात नाही। या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठोबा दर्शनासाठी पायवारी करतात। तर ही एक अद्वितीय आणि पवित्र परंपरा आहे। तर या दिवशी उपवास करून विष्णूंची पूजा केली जाते। रात्री जागरण हरिपाठ करणं हे पुण्यदायी मानलं जातं। पण आषाढी एकादशीचा हा उपवास कसा करावा, कोणता असा एक पदार्थ आपल्याला चुकूनही खायचा नाही आणि काय करावं काय टाळावं, तसेच उपवास दुसऱ्या दिवशी सोडत असताना म्हणजेच उपवासाचं पारणं कसं सोडावं याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर यंदा रविवार 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी आलेली आहे। तर या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे। घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे। हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। पण आषाढी एकादशीचा हा उपवास कसा करावा, उपवासाचे प्रकार कोणते आहेत आणि हा उपवास कसा सोडावा हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता या आषाढी एकादशीचा उपवास करण्यासाठी आपल्याला या उपवासाचा संकल्प करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला स्नान झाल्यानंतर लगेचच देवपूजा करायची आहे। आपल्या देवाऱ्यात जर विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि जर मूर्ती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरीही चालेल। अभिषेकासाठी तुम्ही पाणी पंचामृताने किंवा कच्च्या दुधाचा वापर हा करायचा आहे। मूर्तीवरती सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। एका छोट्याशा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये पळी घ्यायची आहे। त्या पळीने 5 वेळा तुम्हाला विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे। पाण्याचा अभिषेक करून झाल्यानंतर 5 वेळा तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि परत 5 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मूर्तीला एका चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती स्थापित करायची आहे। मूर्तीला तुम्हाला गंध अक्षता हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, कारण विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे त्यामुळे रखुमाईला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं तुळशीपत्र मंजुळा अर्पण करायचे आहेत। गोडाचा एखादा नैवेद्य किंवा एखादं फळ तुम्ही अर्पण करायचं आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि विठुरायाची आरती करायची आहे। त्यानंतर तुम्हाला आषाढी एकादशीच्या उपवासाचा संकल्प करायचा आहे। उपवास संकल्पाशिवाय सुद्धा केला जातो, पण ज्यांना संकल्प करायचा आहे त्यांनी या संकल्पामध्ये उपवासाचं कारण मोक्ष आरोग्य मनशांती आणि नियम पाळण्याची प्रतिज्ञा घ्यायची आहे। आषाढी एकादशीचा उपवास करण्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी फक्त एकदाच जेवण करावं। एकादशीच्या दिवशी पूर्णपणे उपवास करावा। पण आता पूर्णपणे उपवास करणं शक्य नसेल तर उपवासाचे अनेक प्रकार आहेत, तर त्यातला जो जमेल तो तुम्ही उपवास करू शकता आणि त्यातला सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण उपवास म्हणजे निर्जला उपवास। त्यामध्ये पाण्यासह कोणतंही अन्न ग्रहण केलं जात नाही आणि हा खूप कठीण असा उपवास आहे।
त्यामुळे तुमचं आरोग्य लक्षात घेऊनच तुम्हाला तुमच्या उपवासाची निवड करायची आहे। आता दुसरा जो उपवासाचा प्रकार आहे तो म्हणजे फलाहारी उपवास। फक्त फळं, दूध, दही, साबुदाणा, राजगिरा, शिंगाड्याचं पीठ यासारखे उपवासाचे पदार्थ तुम्ही यामध्ये खाऊ शकता। तिसरा प्रकार जो आहे तर तो म्हणजे सात्विक उपवास। आता यामध्ये एक वेळ सात्विक भोजन म्हणजेच उपवासाचे नियम पाळून तुम्ही हे भोजन करू शकता, कारण तुमच्या तब्येतीला झेपत नसेल तर तुम्ही एक वेळ सात्विक भोजन करून सुद्धा सात्विक उपवास हा करू शकता। पण हा उपवास करताना काही नियमांचं पालन करायचं आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा, भजन, आरती, अभंग, भक्तिगीत, विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीमद भगवत गीता वाचन, त्याचबरोबर कीर्तन करावे। विठ्ठलाला प्रिय असलेली तुळस, मंजुळा अर्पण करावी। पण तुळशीच्या बाबतीत काही नियमांचं पालन करावं, जसं की तुळशीची आषाढी एकादशीला व्रत असतं आणि त्यामुळे तुळशीला या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला पाणी अर्पण करायचं नसतं। तुळशीची पानं तोडायची नसतात, तुळशीच्या मंजुळा तोडू नयेत, तर त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी किंवा आधीच ही पानं तोडून ठेवू शकता। तसंच या दिवशी मन शांत ठेवायचं आहे, क्रोध तुम्हाला टाळायचा आहे, वाद टाळायचा आहे। रात्री जागरण करून भगवान प्रभू भजन किंवा ध्यान करावं। उपवासात सात्विक आणि हलकं अन्न खाण्याची परंपरा आहे, तर त्यामुळे तुम्ही या दिवशी फळांमध्ये केळी, सफरचंद, पेरू, द्राक्ष, संत्री, डाळिंब, दूध आणि दुधाचे पदार्थ, उपवासाचे आणि धान्यांमध्ये साबुदाणा, राजगिरा, शिंगाड्याचं पीठ, साबुदाणा खिचडी असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता। त्याचप्रमाणे ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी, फळांचा रस यासारखे पेय सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता उपवासामध्ये कोणत्या धान्य आपल्याला वर्ज्य करायचं आहे? धान्य जसं की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, डाळी, कांदा, लसूण हे तुम्हाला वर्ज्य करायचं आहे, कारण आपण उपवास करणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला हे धान्य चालणार नाही। त्याचबरोबर आपण उपवासाच्या पदार्थांमध्ये सामान्य पीठ म्हणजेच रोजच्या वापरातलं मीठ जे आहे तर ते तुम्हाला टाळायचं आहे। मीठ हे तुम्हाला सेपरेट ठेवलेलं वापरायचं आहे, रोज वापरातलं मीठ हे तुम्हाला वापरायचं नाहीये। उपवासामध्ये सैंधव मीठ तुम्हाला वापरायचं आहे। आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते। चातुर्मासात काही गोष्टी टाळल्या जातात, जसं की विशिष्ट पदार्थांचं सेवन आणि काही धार्मिक कार्यांना विराम दिला जातो। तसेच या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणं खूप महत्त्वाचं मानलं जातं। पण पंढरपूरला जाऊन दर्शन घेणं शक्य नसेल तर जवळपास एखादं विठ्ठल रखुमाईचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन आवर्जून घ्यावं। तर या दिवशी दान करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं। गरीब गरजू लोकांना अन्न किंवा इतर आवश्यक वस्तूंचं दान करावं। आषाढी एकादशीच्या दिवशी सत्य आणि अहिंसेचं पालन करणं हे महत्त्वाचं आहे। कोणाशीही भांडण किंवा वादविवाद घालू नये। या दिवशी मन शांत ठेवणे, सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे। आता या दिवशी काय टाळायचं आहे तर या दिवशी उपवास करणं शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही या दिवशी चुकूनही तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही, जसं की कांदा, लसूण तुमच्या जेवणामध्ये चुकूनही तुम्हाला घालायचं नाही। तसंच या दिवशी मांसाहार, मद्यपान करणं हे तुम्हाला टाळायचं आहे। त्याचप्रमाणे खोटं बोलणं, चोरी करणं, कोणालाही फसवणं हे तुम्हाला टाळायचं आहे। तुमच्या रागावर, लोभावर आणि मत्सरावर यासारख्या नकारात्मक भावनांपासून तुम्हाला स्वतःला दूर ठेवायचं आहे। हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे हा आहे आणि नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असं आहे। या व्यतिरिक्त व्रत संबंधित अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा वर्ज्य कालावधी मानला जातो। त्यामुळे तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर एकादशीला चुकूनही भात हा खाल्ला जात नाही। त्यामुळे ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी भाताचं सेवन हे आषाढी एकादशीच्या दिवशी अजिबात करायचं नाहीये। आता आषाढी एकादशीचं व्रत कधी सोडायचं आहे तर पहा, भाविक एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि रात्र हे व्रत करतात। व्रत करणाऱ्यांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडावा। द्वादशी तिथीच्या आत व्रताचं पारण केलं पाहिजे। पारण म्हणजे उपवास सोडणे। आता उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीला म्हणजेच सकाळी पारणाच्या वेळेमध्ये तुम्हाला सोडायचा आहे। पारणाची वेळ ही प्रत्येक जागेनुसार वेगवेगळी असते, तर ती तुम्ही तुमच्या भागामध्ये तपासून घेऊ शकता। पारण करण्यापूर्वी विठ्ठलाची पूजा करावी आणि ब्राह्मण तसेच गरजूंना दान करावं। तर या सात्विक भोजन घ्यावं। पारण सोडताना तुम्हाला सात्विक भोजन हे घ्यायचं आहे, जसं की वरण भात, दही भात, त्याचबरोबर साधी भाजी, पापड इतकं हलकं अन्न तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे। एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आहे आणि नैवेद्य विठ्ठलाला अर्पण करायचा आहे। त्यानंतर तुम्ही प्रथम हलकं अन्न घ्यायचं आहे, जेणेकरून पचन संस्थेला आपल्या त्रास होणार नाही। उपवास सोडताना प्रथम पाणी, ताक आणि फळांचा रस घ्यायचा आहे आणि त्यानंतर भोजन करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीचा उपवास तुम्ही दिवसभर केला आणि द्वादशीला मांसाहार केला असं सुद्धा चालणार नाही।
त्यामुळे देखील तुम्हाला तुमच्या व्रताचा पूर्ण फळ हे मिळणार नाही। त्यामुळे दशमी, एकादशी आणि द्वादशी या तीनही दिवस काही महत्त्वाच्या नियमांचा तुम्हाला पालन करायचं आहे। आणि आषाढी एकादशीचं व्रत किंवा उपवास तुम्हाला झेपत नसेल तर तसा उपवासाच्या प्रकारानुसार तुम्हाला उपवास करता येणार आहे। तर अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। उपवासाचे जे काही नियम होते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। तसंच कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ टाळावेत हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।